आजकाल सगळीकडे एकच हवा, लाल गुलाब, चॉकलेट्स, रील्स, पोस्ट्स. सगळे व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहेत. पण कधी थांबून विचारलं का की हा दिवस आपल्यासाठी खरंच किती महत्वाचा आहे? आणि खरंच प्रेम व्यक्त करायला एकच दिवस का लागतो? इतिहास पाहिला तर व्हॅलेंटाईन डे हा आपल्या संस्कृतीतील सण नाही. हा एक पाश्चात्य संकल्पना आहे. संत व्हॅलेंटाईन नावाच्या व्यक्तीच्या नावाने हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. पण कालांतराने तो एका भावनेपेक्षा जास्त एक बाजार झाला. कंपन्या, ब्रँड्स, जाहिराती सगळे आपल्याला सांगतात की प्रेम दाखवायचं तर गिफ्ट घ्या, डिनरला जा, पोस्ट करा. पण एक साधा प्रश्न आहे, प्रेम गिफ्टमध्ये असतं का? प्रेम फक्त एका दिवसाचं असतं का? आपल्या आयुष्यात पहा, आई रोज आपल्यासाठी जेवण बनवते, बाबा रोज आपल्यासाठी कष्ट करतात, मित्र कारण नसताना आपल्यासोबत उभे राहतात. हे सगळं प्रेम नाही का? आणि हे सगळं फक्त 14 फेब्रुवारीलाच होतं का? नाही ना. आणि हो, जर तुम्ही लग्न केलेलं असेल तर एक प्रश्न स्वतःला विचारा, तुमच्या बायकोने कधी गुलाबाची मागणी केली का? की ती फक्त इतकंच पाहते? की तुम्ही थकलेले असाल तर पाणी देऊ का? ती दिवसभर घर सांभाळते, तुमच्या मूडसोबत जुळवून घेते, तुमच्या स्वप्नांना साथ देते, पण कधी धन्यवाद सुद्धा ऐकत नाही. आणि मुले, त्यांना व्हॅलेंटाईन डे माहीतही नसेल, पण तुम्ही घरी आलात की दारावर धावत येतात. त्यांना गिफ्ट नको असते, त्यांना तुम्ही हवे असता. हेच सर्वात शुद्ध प्रेम नाही का? मित्र बघा, आपण हसलो तर ते हसतात, आपण पडलो तर उभं करतात. त्यांना गुलाब नको असतो, एक फोन कॉल पुरतो. तरुण पिढीला एक गोष्ट सांगायची आहे, सेलिब्रेशन चुकीचे नाही. एन्जॉय करा, साजरा करा, पण ट्रेंड फॉलो करता करता आपल्या मुलांना विसरू नका. सोशल मीडियावर सगळे परफेक्ट दिसते, पण खरे प्रेम लाईक्स आणि कमेंट्समध्ये मोजले जात नाही. कधी कधी आपण दबावात येतो, सगळे साजरा करत आहेत म्हणून आपल्यालाही करावंच लागेल असे वाटते. पण लक्षात ठेवा, प्रेम सिद्ध करण्याची गरज नसते, खरे नात्यांना दिखाव्याची गरज नसते. व्हॅलेंटाईन डे साजरा करा, पण त्याला इतके महत्त्व देऊ नका की बाकीचे 364 दिवस साधे वाटायला लागतील. प्रेम एक दिवसाचा कार्यक्रम नाही, ते एक भावना आहे, एक जबाबदारी आहे, एक आदर आहे, जो रोज जगायचा असतो. कधी कधी एक फोन, एक तू कसा आहेस हा मेसेज, किंवा एक साधे धन्यवाद, हे सुद्धा खूप मोठं गिफ्ट असते. म्हणून या व्हॅलेंटाईन डे ला एक गोष्ट नक्की करा, फक्त जोडीदारालाच नाही तर आपल्या आयुष्यात जे खरोखर महत्वाचे आहेत त्यांना अप्रिशिएट करा. आई बाबा, बायको, मुलं, मित्र, आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःलाही. कारण जो स्वतःला व्हॅल्यू करतो तोच खरंच दुसऱ्यांना प्रेम देऊ शकतो. हो, व्हॅलेंटाईन डे साजरा करा, पण प्रेम फक्त एका दिवसापुरतं ठेवू नका. प्रेम रोज जगा, रोज दाखवा आणि रोज अनुभवा. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. पण त्यापेक्षा महत्वाचं, हॅपी एव्हरीडे ऑफ लव्ह.